हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत DLED एक्झाम प्रिपरेशन टिप्स. ऑलरेडी खूप वेळेस हा जो व्हिडिओ आहे टिप्स मी खूप वेळेस दिलेल्या आहे. बऱ्याच पेपरच्या वेळेस मी तुम्हाला 2023 पासून ज्या एक्झाम प्रिपरेशन टिप्स आहेत त्या शेअर करत आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिला पॉइंट बघूया, प्लॅनिंग, नियोजन. खूप जास्त इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे प्लॅनिंग. जेवढं जास्त तुम्ही प्लॅनिंग कराल की कोणता सब्जेक्ट कोणत्या दिवशी करायचा आहे, आज कोणता सब्जेक्ट करायचा आहे, त्यातले टॉपिक काय करायचे आहे, MCQ करायचे आहे का, किंवा लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन जे आहे ते करायचे आहे का, प्रत्येक विषयाची योग्य प्लॅनिंग जी आहे ती करता येणं गरजेचं आहे. जेवढी जास्त प्लॅनिंग तुमची असेल व्यवस्थित, तेवढं तुमचं प्रिपरेशन चांगलं होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे दुसरा, तो म्हणजे काय, तर कॉन्सेप्शनल प्रिपरेशन, ज्याच्यामध्ये मूळ अभ्यास जो आहे तो नीट समजून घ्यायचा आहे. प्रत्येक टॉपिक जो आहे तो व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. फक्त रट्टा न मारता कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. जे तुम्हाला समजतंय ते तर व्हेरी गुड की तुम्हाला या ठिकाणी समजते, परंतु एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजत नाहीये, किंवा इंग्लिशची एखादी कन्सेप्ट असेल, 1 मार्क्स कन्सेप्ट असेल, किंवा मग ज्याला आपण सिंटॅक्स असेल, सिमेंटिक्स असेल, काहीही 1 मार्क्सच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या तुम्हाला समजत नाहीये, मग तिथे तुम्ही रट्टा न मारता त्या काय करायच्या आहे, आधी नीट समजून घ्यायचं आहे. टॉपिक काय आहे त्याच्यावर आधी व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे की इथे काय क्वेश्चन काय आहे आणि क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते कशा प्रकारे लिहिणं गरजेचं आहे. हे जेव्हा तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्याल तेव्हा तुम्ही कन्सेप्च्युअल प्रिपरेशन म्हणजे काय की कन्सेप्टनुसार मूळ अभ्यास करायला शिकाल, जे की रट्टा न मारता केलेला अभ्यास राहील, जो तुमचा दीर्घ काळापर्यंत लॉंग टर्म साठी कायम लक्षात राहील. ठीक आहे, लॉंग टर्म साठी लक्षात राहील. मग तुम्ही म्हणशाल की मॅडम इथे लॉंग टर्मचा काही गरज नाही आम्हाला, आम्ही फक्त DEDचे पेपर देणार आहोत, हा पेपर झाला की आम्हाला काही टेन्शन नाहीये. परंतु जेवढं जास्त तुम्ही रट्टा न मारता कॉन्सेप्शनल स्टडी केला टॉपिक नुसार, तर तुमचा लॉंग टाइम लक्षात राहील, जो तुम्हाला TET, टेट, सीटेट किंवा जे काही आहे त्यासाठी उपयोगी पडणार आहे, जे तुमचं पुढचं तुमचं फ्युचर जे आहे ते घडायला मदत करेल. ठीक आहे, त्यानंतर तिसरा पॉइंट आहे फर्स्ट रिव्हिजन. मी वारंवार तुम्हाला सांगते की तुमच्या एक्झामचा येण्याआधी तुमच्या 3 रिव्हिजन होणं गरजेचं आहे. 3 रिव्हिजन झाल्याच पाहिजे. फर्स्ट रिव्हिजन मध्ये काय होईल की पहिली पुनरावृत्ती, ज्यामध्ये पहिल्या अभ्यासानंतर लगेच शॉर्ट रिव्हिजन करा. जसं की फर्स्ट रिव्हिजन मध्ये तुमचं जे काही टेक्स्ट बुक आहे ते तुम्ही पूर्ण वाचलं, समजू अगर ना समजू, तुम्ही फक्त काय करायचं आहे, रीडिंग करायचं आहे. ओनली रीडिंग केलं फर्स्ट रिव्हिजन मध्ये, तुम्हाला कळालं नाही कळालं काही हरकत नाही. परंतु जेव्हा तुम्ही बाकीच्या रिव्हिजन कराल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यार हे तर मी वाचलेलं आहे, कुठेतरी तुम्ही वाचलंय, माझी नजर यावून गेलेली आहे. म्हणजे काय, तर ती तुमची फर्स्ट रिव्हिजन आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही शॉर्ट रिव्हिजन करा. म्हणजे काय, तर तुम्ही आठवायचा, रिकॉग्नायझेशनचा ट्राय करा की मी हे वाचलंय. ठीक आहे, त्यानंतर फोर्थ टॉपिक आहे, फोर्थ पॉइंट आहे, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे MCQ प्रॅक्टिस. आता MCQ ची प्रॅक्टिस जेवढी जास्त तुम्ही चांगली कराल, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, जेवढं जास्त तुम्ही रीडिंग कराल तेवढे तुमची MCQ जे आहे ते क्लिअर होतील. त्यासाठी तुम्हाला स्पेशल जे आहे स्टडी करण्याची गरज नाहीये. ऑब्जेक्टिव्हची तयारी जेव्हा तुम्ही कशी कराल, ती दररोज MCQ बघायची आहे, सोडवायचे आहे किंवा लक्षात ठेवायचे आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्या, त्याला जास्त वेटेज द्या. मी तुम्हाला वारंवार सांगते की ज्या आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, PYQ मध्ये जे काही MCQ विचारलेले असतात तेच MCQ बऱ्याच वेळेला रेफर केले जातात किंवा रिपीट केलेले जातात. मग आपले जे काही चॅनल आहे त्यावर PYQ ची वेगळी सिरीज जी आहे किंवा प्लेलिस्ट मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. आता ती जी प्लेलिस्ट आहे ती जवळपास 2019 की 20 पासूनची प्लेलिस्ट आहे. त्यामुळे त्या क्वेश्चन पेपर माझ्याकडे नाहीये. भरपूर विद्यार्थी मला विचारतात की मॅडम तुम्ही क्वेश्चन पेपर द्या यातला, तर हे जे PDF आहे त्या माझ्याकडे अवेलेबल नाहीये. व्हिडिओ मी अवेलेबल करून दिलेले आहे, त्यातल्या तुम्ही जे काही MCQ आहे ते रेफर करायचे आहे. आणि 3 इयर पुराण्या ज्या काही क्वेश्चन पेपर असतील त्या जर तुम्ही रेफर केल्या, तर तुमचे जे काही क्वेश्चन्स आहे ना, तुम्ही पेपर दिल्यानंतर तुम्ही जर मॅच करून बघितले, तर त्या 3 इयरचे क्वेश्चन पेपर आणि तुमची जी क्वेश्चन पेपर असते ना, ती एक्झॅक्ट 90% मॅच होते म्हणजे होते. त्यामुळे MCQ जे आहे ते दररोज बघायचे आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून जास्त प्रमाणात MCQ करायचा ट्राय करायचा आहे. ठीक आहे, फिफ्थ पॉइंट आहे थेअरी आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. थेअरी आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, आता हा महत्वाचा पॉइंट आहे, बरोबर. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली तर तुमचं काय होईल, पहिली गोष्ट म्हणजे काय, तुमची हँड रायटिंग सुधरेल.
दुसरी गोष्ट म्हणजे काय की काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी भरपूर 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले किंवा मग 3 वर्षाच्या गॅप नंतर त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे, मग त्यांना लिहायची सवय नाहीये. मग त्यांना जे शब्द लिहितो आपण, सपोज हा शब्द लिहिलाय, मग त्याच्यावर टोपी देता येत नाहीये. मग ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या इथे क्लिअर होतात जेव्हा तुम्ही थिअरी रायटिंगची प्रॅक्टिस करतात. जर तुम्ही लिहिण्याचा ट्राय केला तर तुमचा जो काही स्पीड आहे ना तो वाढतो. स्पीड वाढला तर तुमची ऍक्युरेसी आपले आप वाढणार आहे. ऍक्युरेसी आणि स्पीड जेव्हा वाढेल तेव्हा तुमची हँड रायटिंग सुद्धा व्यवस्थित होणार आहे. आणि जेव्हा हे सगळं व्यवस्थित होईल तेव्हा तुम्हाला ऍट दी एंड रिझल्ट काय भेटणार आहे? गुड मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे थिअरी रायटिंग प्रॅक्टिस. एक क्वेश्चन घ्या, 4 मार्क्ससाठी एक क्वेश्चन घ्या आणि त्याचं आन्सर जे आहे ते 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात लिहिण्याचा ट्राय करा. ठीक आहे, लॉंग आन्सर लिहिण्याची सवय लावायची आहे. इंट्रो, मेन आणि कन्क्लुजन फॉर्मॅट. सगळ्यात पहिले इंट्रो लिहायचा आहे. सपोज एखादी डेफिनेशन विचारलेली आहे तर सगळ्यात पहिले ती डेफिनेशन लिहायची आहे, बरोबर. मग त्याच्यानंतर त्याचा इंट्रो लिहायचा आहे की याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचंय. त्याच्यानंतर मेन एम काय आहे त्या पॉइंटचा आणि शेवट लिहायचा आहे कन्क्लुजन फॉर्मॅट की हे आन्सर कशासाठी तुम्ही लिहित आहात किंवा काय काय विचारलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे लॉंग आन्सर रायटिंग जी आहे प्रॅक्टिस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सेकंड रिव्हिजन. आता पहिल्या रिव्हिजन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की ओनली रिडिंग करा. ठीक आहे, ओनली रिडिंग इज मस्ट. दुसऱ्या पुनरावृत्तीमध्ये काय करायचं आहे? इम्पॉर्टंट टॉपिक घ्यायचे आहे जे पुन्हा रिवाइज करायचे आहे. आता पहिल्या रिव्हिजन मध्ये तुम्ही फक्त रिडिंग केली, तुम्हाला समजलं अगर ना समजलं, ठीक आहे. दुसऱ्या रिव्हिजन मध्ये तुम्ही काय करणार आहात की फक्त जे काही चॅप्टर खालचे जे IMP क्वेश्चन्स असतात ना ते घ्यायचे आहे आणि त्यांचं आन्सर जे आहे ना किंवा जो पॉइंट आहे ना तो वाचायचा ट्राय करायचा आहे. ओनली त्यावर लक्ष द्यायचं आहे आणि जो तुमचा वीक पॉइंट असेल त्यावर लक्ष द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला MCQ येत नाहीये तर तुम्ही MCQ बघण्याचा ट्राय करायचा आहे. जो IMP क्वेश्चन आहे त्यातलेच MCQ बऱ्याच वेळेला विचारले असतात, म्हणून तुम्ही काय करायचं आहे? व्यवस्थितपणे सेकंड रिव्हिजन करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे 7वा, ज्यामध्ये डेली रिडिंग हॅबिट. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रिडिंग इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. जेवढं जास्त तुम्ही रिडिंग कराल, थोडं थोडं रोज वाचलं तर तुमचं जी काही रिडिंग हॅबिट आहे त्यानुसार तुम्हाला लॉंग आन्सर फॉर्मॅट असेल किंवा शॉर्ट आन्सर फॉर्मॅट असेल किंवा नोट्स विचारल्या असतील किंवा जे काही MCQ आहे ते व्यवस्थितपणे लिहिता येतील. टेक्स्ट बुक वाचा किंवा नोट्स वाचा किंवा तुम्ही सेल्फ प्रिपेअर नोट्स केलेल्या असतील त्याही वाचल्या तरी काही हरकत नाही, परंतु वाचणं गरजेचं आहे. वाचाल तर वाचाल हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे 8वा पॉइंट, ज्यामध्ये नोट्स ओव्हरलुक. आता फर्स्ट रिव्हिजन झाली आहे, सेकंड रिव्हिजन सुद्धा झालेली आहे, त्याच्यानंतर नोट्स ओव्हरलुक. एक्झाम आलेली आहे 2 दिवसावर. ठीक आहे, आता सपोज 2 जूनला पेपर आहे तर तुमचा जी फर्स्ट नोट्स रिव्हिजन आहे ती 30 तारखेला झाली पाहिजे. 30 मेच्या आसपास तुमची जी काही नोट्स ओव्हरलुक आहे, जेवढे सब्जेक्ट आहे आपले 8 विषय आहे ना, तर 8 विषयाचं नोट्स ओव्हरलुक करून घ्या. मग काय होईल की जेव्हा तुमचा पेपर आहे, सपोज 2 जुलैला तुमचा फर्स्ट पेपर आहे F1चा किंवा S1चा, म्हणजे त्यावेळेला तुम्ही फक्त काय करू शकता? फक्त आणि फक्त त्याच विषयाचं जे काय आहे ते ओव्हरलुक करणार आहात, नोट्स ओव्हरलुक करणार आहात. बाकीचे कोणतेही विषय मग बघायचे नाहीये, परंतु तुम्हाला 30 तारखेपर्यंत टाइम आहे की तुम्ही सगळे विषय जे आहे ते ओव्हरलुक करू शकतात. स्वतःचे शॉर्ट्स नोट तयार करा, ते वारंवार बघा. क्विक रिव्हिजन साठी बेस्ट आहे काय? तर नोट्स ओव्हरलुक करणं. जर उद्या पेपर आहे तर तुम्ही रात्रीतून पटकन नोट्स ओव्हरलुक करू शकतात. रात्री सुद्धा तुमचं पूर्ण बुक जे आहे ना ते वाचून होतं आणि जेव्हा तुम्ही पेपरला जाणार असाल त्याच्या 1 तास आधी तुम्ही ते जे नोट्स ओव्हरलुक आहे शॉर्टकट नोट्स मध्ये ते बघू शकतात. हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जर तुमचा पेपर 11 वाजता असेल किंवा 2 वाजता असेल तर कमीत कमी 10 वाजेनंतर तुम्ही बिलकुलही बुक ओपन करायचं नाहीये, किंवा 2च्या आधी असेल तर 1 वाजेनंतर बिलकुलही बुक ओपन करायचं नाही. हा माझा रूल आहे. कारण का? जेवढं जास्त तुम्ही प्रेशर घ्याल ना की हा हे येणार आहे ते येणार आहे, आणि शेवट तुम्ही जेवढं जास्त मिक्सअप कराल ना, बुक्स ओपन करशाल, हा क्वेश्चन बघाल तो क्वेश्चन बघाल, अरे 2च मिनिटं राहिले पटकन हे बघून घ्या ते बघून घ्या, हे जर तुम्ही केलं ना तर तुमचं जे काही सपोज एखादा प्रश्न विचारलाय ना त्यामध्ये तुम्ही मिक्स आन्सर लिहून येतात, आणि मिक्स आन्सर लिहिलं की ते कायमच काय असतं? चूक असतं. त्यामुळे शेवट बिलकुल गडबड करायचं नाहीये, रिलॅक्स राहायचं आहे. जो होगा सो होगा. एवढे दिवस गेले, एवढे तास गेले किंवा एवढे मंथ गेले, मी एकदाही व्यवस्थित स्टडी केलेला नाहीये, तर शेवटच्या 10 मिनिटात कायच होणार आहे, है ना? त्यामुळे जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर शेवटचे 10 मिनिटं गडबड करण्यापेक्षा
आता व्यवस्थित अभ्यास करा, नंतर तुमची गडबड होणार नाहीये आणि तुम्ही दुसऱ्यांची सुद्धा गडबड करणार नाहीये. खूप विद्यार्थी पेपर देऊन आले की मॅडम तुम्ही तर सांगितलं होतं हा IMP क्वेश्चन येणार आहे, तुम्ही तर सांगितलं होतं हे येणार आहे ते येणार आहे, यातलं तर काहीच आलं नाहीये आणि आलंय बी तर तुम्हाला लिहिताच नाही आलं, मला एवढंच झालं, मला टाइमच नाही पुरला. हे त्यामुळेच सांगते की जेवढी जास्त तुमची हँडरायटिंगची प्रॅक्टिस असेल, रिडिंगची प्रॅक्टिस असेल, रिडिंगची प्रॅक्टिस असल्यामुळे तुम्हाला आन्सर व्यवस्थितपणे लिहिता येईल. हँडरायटिंगची प्रॅक्टिस असल्यामुळे तुम्हाला वेळ पुरेल आणि पेपर जे आहे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. त्यामुळे वारंवार सांगत असते. ठीक आहे. त्यानंतर 9वा आणि फायनल प्रिपरेशन. 9वा पॉइंट आहे फायनल प्रिपरेशन, ज्याच्यामध्ये फायनल रिव्हिजन देणं इम्पॉर्टंट आहे. एक्झाम आधी फक्त इम्पॉर्टंट पॉइंट्स बघा, फॉर्म्युलेज बघा, डेफिनेशन असतील त्या बघा, MCQ असतील काही चॅप्टर खालचे ते बघा. ओनली इम्पॉर्टंट पॉइंट्स जे तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं किंवा 1 मार्क्ससाठी डेफिनेशन लिहिली जाऊ शकते. फक्त असे पॉइंट्स की जे फक्त लिहू शकतात. जसं की तुम्हाला अवस्था विचारले आहे, मग अवस्था कोणत्या कोणत्या आहे, शैशवावस्था असेल, गर्भावस्था असेल, बाल्यावस्था असेल किंवा मग प्रौढावस्था असेल, युवा अवस्था असेल, ह्या ज्या काही अवस्था आहेत त्यांची फक्त नावं बघून घ्यायची आहे, बाकी काहीच नाही. फक्त मेन जे काही पॉइंट आहे ना ते बघून घ्यायचे आहे फायनल रिव्हिजन मध्ये किंवा फायनल प्रिपरेशन मध्ये. ठीक आहे. 10वा पॉइंट असणार आहे रिकॉग्नायझेशन अँड रिकॉल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मस्ट बी इम्पॉर्टंट. व्हाय? आठवणीचा सराव जर तुम्ही ठेवला, सपोज तुम्ही लेडीज आहात आणि पोळ्या करतायत है ना, आणि तुम्हाला पोळ्या करायला लावल्या मम्मीनी, तुम्हाला कितीही स्टडी असो, मम्मी म्हटली की मला आज बरं नाहीये तू पोळ्या कर, मग तुम्ही काय करू शकता, जर तुम्ही वाचन केलेलं असेल, व्यवस्थितपणे रिडिंग केलेली असेल तर तुम्ही रिकॉग्नायझेशन करू शकतात की ह्या प्रश्नाचं आन्सर हे आहे. आणि तुम्हाला जर नाही आठवलं ना, बुक जवळ घेऊन बसायचं आणि ते लगेच बघून घ्यायचं. हे जास्त काळ लॉंग टर्म साठी तुमच्या कायम लक्षात राहतं. जो क्वेश्चन तुम्ही रिकॉग्नायझेशन करण्याचा ट्राय करता आहात परंतु तो जर तुम्हाला आठवला नाही, हे तुमच्या खूप काळ लक्षात राहतं. जर तुम्ही आठवत आहात आणि आठवलं नाही आणि पटकन तुम्ही बुकमध्ये बघितलं. ठीक आहे. म्हणजे काय की स्वतःला टेस्ट करायचं आहे, वाचल्याशिवाय आठवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय तर स्वतःला टेस्ट करायचं आहे, मी हे वाचलं होतं, आठव आठव आठव, काय याचं आन्सर आठव आठव. पेपरला जसं आपण लिहिण्याचा ट्राय करतो ना, पेपरमध्ये आठवून 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 डोक्यातला प्रेशर देऊन देऊन आन्सर आठवतो, तशा प्रकारे तुम्ही घरी सुद्धा हे करायचं आहे, ज्याने तुमचं रिकॉग्नायझेशन अँड रिकॉल जे आहे ना तिची सवय लागेल आणि ते तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहील. पेपरला सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला ते कामा येईल. ठीक आहे. लास्ट टिप तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, स्टडी. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, स्टडी करणं गरजेचं आहे. त्यानंतर रिवाइज करायचं आहे, जो स्टडी केलेला आहे त्याला रिवाइज करायचं आहे. प्रॅक्टिस द्यायची आहे, जर लिहिता आलं तर लिहिणं गरजेचं आहे. लिहिलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही लिहिलं तर तुमचा तोटा आहे, मला काहीही हरकत नाही. मी तेच सांगणार आहे की लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही एक 4 मार्क्सचा क्वेश्चन घ्या आणि त्याचा आन्सर लिहिण्याचा ट्राय करा, बस. खूप इझी आहे. नंतर रिकॉल करायचा ट्राय करायचा आहे की हे मी केलेलं आहे, रिकॉल आठवायचं आहे. हा सायकल तुम्हाला एक्झाम मध्ये कॉन्फिडन्स वाढवण्यात मदत करेल. जेवढं जास्त तुम्ही रिकॉल करणार, जेवढं जास्त तुम्ही आठवण्याचा ट्राय करणार, तेवढे तुम्हाला मार्क्स किंवा क्वेश्चनचं आन्सर व्यवस्थितपणे लिहिता येईल. आणि खूप वेळेला क्वेश्चन पेपर कशी सॉल्व्ह करायची तेही सांगितलेलं आहे. क्वेश्चन 1 असतो आपला 8 मार्क्ससाठी, ज्या ठिकाणी तुम्हाला MCQ विचारलेले असतात. ठीक आहे. क्वेश्चन 2 असतो आपला 8 मार्क्ससाठी असतो, परंतु प्रत्येकी क्वेश्चन जो आहे तो 2 मार्कचा असतो, म्हणजे तुम्हाला इथे 4 पॉइंट लिहिणं आवश्यक आहे. क्वेश्चन 3 असतो आपला 12 मार्क्ससाठी, प्रत्येकी जो क्वेश्चन असतो तो 3 मार्कासाठी असतो आणि इथे तुम्हाला 6 ते 7 किंवा 8 पॉइंट लिहिणं गरजेचं आहे. क्वेश्चन 4 असतो आपला 12 मार्क्ससाठी, जिथे तुम्हाला 4 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 8 ते 10 पॉइंट लिहिणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुमचं जे काही आन्सर आहे ते लिहिणं गरजेचं आहे. DLED एक्झाम प्रिपरेशन साठी काही टिप्स आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे काय तर सुरुवात कशी करायची, प्लॅनिंग नुसार सुरुवात करायची आहे. त्यानंतर मूळ अभ्यास, कन्सेप्शनल प्रिपरेशन आपण हेच बघितलेलं आहे. थर्ड आहे की पहिली पुनरावृत्ती, ज्याला आपण फर्स्ट रिव्हिजन म्हणतो. नंतर आहे ऑब्जेक्टिव्ह साठी जे काही डेली प्रॅक्टिस आहे ते करायचे आहे, रिडिंग करायचे आहे. नंतर आहे उत्तर लेखन सराव, आन्सर रायटिंगचा ट्राय करायचा आहे. सेकंड रिव्हिजन द्यायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, डेली रिडिंग करायची आहे. नोट्स जे आहे त्या ओव्हरलुक करायच्या आहे. आणि फायनल प्रिपरेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय तर रिकॉल करायचं आहे, रिकॉग्नायझेशन करायचं आहे. हा जो काही टिप आहे, स्टडी, रिवाइज, प्रॅक्टिस अँड रिकॉल, ही सायकल जी आहे ती ध्यानात ठेवायची आहे.
ठीक आहे, तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ होता शॉर्टकटमध्ये आपण डिस्कस केला आहे. तर आय होप सो तुम्हाला यातून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या असतील की कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. खूप विद्यार्थी दरवेळेला मला हा व्हिडिओ मागत असतात आणि मी दरवेळेला तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ PDF मधून सांगते, कधी PPT मधून सांगते, कधी कशा थ्रू सांगत असते, परंतु सांगत असते. त्यामुळे व्यवस्थितपणे जेवढी जास्त मी तळमळ करून सांगते ना, तेवढा जास्त तुम्ही तळमळ करून जर अभ्यास केला ना, तर सगळ्या स्टुडंटला 70+ पुढे पर्सेंटेज मिळतील, है ना. तर आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. जेवढं जास्त तुम्ही मला हेल्प कराल ना, तेवढं जास्त मी तुम्हाला पुढचे जे काही टीट असेल, टेटे असेल किंवा TT असेल, सीटेट असेल, ह्या एक्झामसाठी माझ्याकडून बेस्ट करेल की मी तुम्हाला ते पोहोचण्याचा ट्राय करेल. ठीक आहे, तुम्ही जेवढं जास्त मला फॉलो कराल, सबस्क्राईब कराल किंवा जेवढे जास्त मला सपोर्ट कराल ना, तेवढा मी ट्राय करेल की आपणही डिजिटल बोर्ड घेण्याचा ट्राय करू. आणि बाकीच्या जे काही आहे पेपरच्या आधी आल्यावर महामॅरेथॉन असेल किंवा मग जे काही PYQs असतील किंवा मग जे काही आपल्या क्वेश्चन पेपर जे आहे ती अनालिसिस असेल, ते करण्याचा ट्राय करणार आहोत. ठीक आहे, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. जेवढे जास्त विद्यार्थी होतील तेवढं सबस्क्राईब करायचा ट्राय करा, शेअर करण्याचा ट्राय करा, आजूबाजूला सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.